चला वेलकम एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण घेणार आहोत 1.1 मधलं सराव संच 1.1 गणित भाग दुसरा, त्यातलं सराव संच 1.1 चालू आहे. त्यातील 4 गणित आपण काल पाहिली. आज आपण घेऊया गणित 5वं. बरोबर, गणित 5वं आपण घेऊया, क्वेश्चन नंबर 5. तर हे गणित तुम्हाला मी याच्यामध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी एक वेगळं विंडो चालू करून त्याच्यामध्ये तुम्हाला मी गणित सोडून दाखवत होते. काल जसं घेऊ तसं आपल्याला व्हिडिओ चालू करून दाखवतो तुम्हाला मी 2 मिनिटं. बघा प्रश्न काय आपल्याला, एक्स वाय झेड हे 3 एक रेषीय बिंदू आहेत. तुम्हाला एक्स वाय चं अंतर दिलंय, वाय झेड चं अंतर दिलंय, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक्स झेड चं अंतर काढायचं आहे. बघा नीट लक्ष द्या, इकडे बघा. हा बघा, समजा तुमचा इथे एक्स वाय आहे. बघा काय दिलंय, एक्स वाय झेड दिलंय. एक्स वाय किती आहे, 17. एक्स वाय किती आहे, 17 आहे. हा किती आहे, 17. बघा तुम्हाला दाखवू देते, 17 आहे. त्यानंतर वाय झेड किती आहे, 8 आहे. समजा हा तुमचा झेड इथे. समजा तुम्हाला हा झेड आहे, हा आहे तुमचा 8. किती, 8. तुम्हाला काय विचारलंय, एक्स झेडचं माप तुम्हाला काढायचं आहे. तर तुम्हाला त्यांनी सांगितलंय का कोणता पॉईंट कुठल्या मध्ये आहे, नाहीये सांगितलंय का, कुठे नाहीये. बरोबर, मग आपण काय करून द्या, पहिल्यांदा ही एक आपली काय होईल, पॉसिबिलिटी होईल. दुसरी शक्यता काय होईल बघा, नीट लक्ष द्या. दुसरी शक्यता काय होईल, समजा हा आपला एक्स वाय आहे, सॉरी हा समजा हा एक्स वाय आहे, टोटल आहे 17. बरोबर, त्यानंतर वाय झेड किती आहे, 8 आहे. समजा या ठिकाणी तुमचा झेड आहे 8 आहे, हा हे अंतर आहे 8. आणि तुम्हाला एक्झेड काढायचा आहे, हा इथे एक्झेड काढायचा आहे. तर एक्झेड या ठिकाणी काय करावं लागेल, तुम्हाला वजाबाकी करावं लागेल. 17तून 8 वजा करावं लागतील. या ठिकाणी 17 आणि 8 यांची बेरीज करावी लागेल. समजला, प्रश्न समजला तुम्हाला. आता हे गणित तुम्हाला मी पुढे सोडून दाखवतो आपल्या ह्याच्यामध्ये, वर्डच्या नवीन एक विंडो मध्ये आपण ते तुम्हाला सोडून दाखवूया. बघा बघा तुमची फर्स्ट पॉसिबिलिटी काय, बघा फर्स्ट पॉसिबिलिटी काय आहे. पहिल्यांदा पॉसिबिलिटी काय तुमची, एक्स, त्यानंतर असणार आहे तुमचा वाय, नंतर असणार आहे झेड. बरोबर की नाही. हा पहिल्यांदा काय असणार, लक्षात द्या, एक्स असणार, त्याच्यानंतर असणार तुमचा पॉइंट वाय, नंतर असणार आहे झेड. मग अशाच आपण काय करणार, बघा डी, डिस्टन्स ऑफ डिस्टन्स ऑफ तुम्हाला काय काढायचा, एक्स झेड काढायचा आहे. डिस्टन्स ऑफ एक्स कॉमा झेड बरोबर काय येणार, दोघांचं बेरीज होणार, कोणाची, एक्स वाय आणि वाय झेड ची. बघा तुम्हाला इथे काय भेटेल, मी तुम्हाला कशाबद्दल सांगतोय बघा, ही पहिली आकृती आपण काढली ना, त्या आकृतीबद्दल सांगतो तुम्हाला. तर इथे तुम्हाला डिस्टन्स येणार एक्स वाय, आणि इथे येणार तुम्हाला वाय झेड, एक्स वाय आणि वाय झेड. बघा आता एक्स वाय किती आहे, 17 अधिक 8, बरोबर तुमचं उत्तर आलं 25. सो दिस इज द फर्स्ट पॉसिबिलिटी. ही काय आपली पहिली पॉसिबिलिटी आहे. पॉसिबिलिटी म्हणजे काय, पहिल्यांदा आपण असं केलं. म्हणजे कुठली आकृती दाखवली, नीट लक्ष द्या. आपली आकृती कोणती आहे, ही बघा, ही आकृती. कोणती आकृती आहे, ही. तर या आकृतीवर आपण सांगितलं, तर तुम्हाला इथे लिहायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला असं आकडा टाकायचा आहे, एक्स नंतर वाय नंतर झेड, डी हे असं लिहायचं. हे झालं पहिलं उत्तर. बरोबर, आता आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या आकृतीचा विचार करायचा. कशाचा विचार करायचा आहे, दुसऱ्या आकृतीचा. बघा या ठिकाणी दुसरी आकृती आहे ना, याचा विचार करायचा. मी खालचे थोडस ओके चला त्याच्यात दाखवतो तुम्हाला मी इथे. आता हा तुमचा सेकंड दाखवा. सेकंड काय करणार तुम्हाला इथे, दुसरी आकृती काय आपली, ही आकृती. या ठिकाणी काय करणार, एक्स नंतर काय येणार, एक्स नंतर काय आला आपला
झेड आला, त्यानंतर आला तुमचा वाय, त्यानंतर काय आला तुमचा वाय आला. म्हणजे तुम्हाला एक्स झेड काढायचं असेल तर तुम्हाला इथे एक्स वाय मधून हे काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. एक्स मधून वाय झेड तुम्हाला सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे 17तून तुम्हाला 8 कमी करावे लागतील. 17तून 8 गेले, उरले 9. गेटिंग? समजलं का? समजलं तुम्हाला? काही डाऊट आहे याच्यामध्ये? क्वेश्चन नंबर 1 मध्ये सॉरी, क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा. परत रिपीट करतो बघा मी. ठीक, बघा फक्त परत रिपीट करतो तुमचं. सी, क्वेश्चन नंबर 5 is what? uh, points x, y, z are collinear such that distance of x and y is 17, distance of yz is 8, and distance of xz is we have to find the distance of xz. तुम्हाला distance find out करायचं आहे. So first possibility काय? What is the first possibility? That suppose this is x, this is y, and here is point z. They are collinear. Collinear सांगितलं, एका सरळ रेषेत सांगितलं, but you haven't given the sequence. Sequence दिलाय का आपल्याला? नाही. तुम्हाला बिटवीननेस दिलेलं नाही. सिक्वेन्स म्हणण्यापेक्षा आपण म्हणून बिटवीननेस, दरम्यानता दिलेली नाही. एक्स वाय किती आहे? 17. एक्स वाय इज 17. yz is 8. So in first condition, xz is equal to 17 plus 8, that is 25. Second condition, मग आपण सेकंड कंडिशन इकडे दाखवली बघा. Second condition is what? This is x, it is y, and suppose here it is z. टोटल किती आहे? टोटल बघा, इथून इथं जर टोटल बघितलं आपण, सो टोटल इट इज 17. इट इज yz इज 8. हा कसा येणार? आपला सबट्रॅक्शन करावं लागेल इथे तुम्हाला. बरोबर, तुम्हाला काय करावं इथे? सबट्रॅक्शन करावं लागेल. हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलं बघा. बघा, दिस इज द सेकंड कंडिशन. ही आपली सेकंड कंडिशन तुम्हाला दाखवली होती मी. बरोबर, आणि फर्स्ट कंडिशन पण तुम्हाला दाखवली होती. इथे आपण काय करणार? फक्त ऍडिशन करणार आहे. एक सेकंड. दिस इज द सेकंड कंडिशन. आणि फर्स्ट कंडिशन तुम्हाला मागची दाखवली होती मी. ओके, सी, दिस इज द फर्स्ट कंडिशन. इथं होता एक्स, त्यानंतर होता वाय, देन आफ्टर दॅट इट वॉज झेड. सो डिस्टन्स ऑफ, इथं फक्त ऍडिशन होणार. सो युअर आन्सर इज 7 plus 8, 17 plus 8, that is your answer is 25. Okay, so in this way तुम्हाला असं आन्सर यायचं आहे. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट टाईप करून दाखवतोय. थोडा वेळ लागतो त्यामुळेच, बट डोंट वरी. इफ यू वॉन्ट टू फाइंड द आन्सर, चला आन्सर आपण चेक करायचं. चला चेक करू. आन्सर असतील सपोज 130 वर. 2 मिनिटं, तो आपण क्रॉस चेक करून घेऊ आन्सर. बघा, बघा क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर बघा. 25 आणि 9. समजलं? काल पण आपण उत्तर काढलं बघा. 18 आणि 6. कालचं उत्तर बरोबर होतं. हे आजचं उत्तर आहे. दिस इज टुडेज आन्सर. 25 and 9. ओके गाईज, गेटिंग? एनीवन हॅज एनी प्रॉब्लेम? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? डाऊट आहे का? तुम्ही आवाज नसेल डाऊट तर फक्त असं चॅट मध्ये सांगा नो डाऊट म्हणून. चॅट ऑप्शन आहे ना इथे, इथे सांगा नो डाऊट. मी तुम्हाला पाठवतो बघा. तुम्ही सांगा डाऊट आहे का? नो, एनी डाऊट नसेल तर नो डाऊट मला चॅट मध्ये पाठवा, म्हणजे मला कळेल आवाज म्यूट करण्यापेक्षा. सगळ्यांनी पाठवा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला डाऊट आहे की नाही ते. ओके, कोणी कोणी सांगितलं मला? नो 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 डाऊट, नो डाऊट, नो डाऊट. ओके, व्हेरी गुड गाईज. सो असं आपण एकमेकांशी काय करू शकतो? कम्युनिकेट करू शकतो. वी कॅन कम्युनिकेट विथ इच अदर इन दिस वे. म्हणजे काय होतं? आपल्याला वेळ पण जात नाही आपल्या वयाने, बरं पडतं. नाव क्वेश्चन नंबर 6 बघा.
तुम्हाला एक आकृती काढून तुम्हाला प्रश्न उत्तर देईल. तुम्हाला आकृती काढायची अशी म्हणजे मी आता जशी आकृत्या काढतो ना तसं तुम्हाला ए नंतर बी नंतर सी दाखवायचं आहे. हा झाला आपला ए. इथे झाला ए. हा आहे बी आणि या ठिकाणी आपला आहे सी. पुढे काय चालू एसी. एसी किती आहे टोटल 11 आहे बघा. इथून हा इथपर्यंत एसी जो आहे तो 11 आहे. 11 काय एकक युनिट. बीसी किती आहे 6.5 आहे. हा बघा हा जो बीसी आहे हा 6.5 आहे. तर आपल्याला काय काढायचं लेंथ ऑफ एबी काढायची. काय काढायची आपल्याला लेंथ ऑफ एबी काढायची आहे. तुम्हाला काय काढायचं लेंथ ऑफ एबी. बघा मेथड सेम आहे मगाशी आपण दाखवलं त्याप्रमाणे ती मेथड करायची आपल्याला. तुम्हाला परत दाखवतो बघा मेथड. 1 2 बोलते का ग तर हा ओके. बघा काय दिलं आपल्याला व्हॉट इज द बिटवीननेस गिवन टू अस. ए डॅश बी डॅश सी बरोबर. दिस इज द बिटवीननेस गिवन टू अस. वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स ऑफ एबी. एबी काढायचं ना मग काय करा तुम्हाला एसी मधून बीसी वजा करायचं आहे बरोबर. एसी मधून काय करायचं आहे बीसी वजा करायचं आहे. एसी मायनस काय करा तुम्हाला इथे बीसी. ओके सो एसी मायनस बीसी 6.5. here it is 11. so what is the answer सांगा मला आन्सर टाइप करून पाठवा पटापट आन्सर. 11 मायनस 6.5 का आन्सर आहे सांगा. 11 मायनस 6.5 आन्सर सांगा फटाफट फास्ट लवकर टाइप करून पाठवायचं सांगायचं नाही कोणी मला. हा साहिल शेडगे बोल. 4.5. साहिल बोल. 4.5. साहिल बोल. 4.5. मी चॅट करायला सांगितलं होतं. चॅट करून पाठव. सर तुम्ही बोलला. हा ओके वळा ठीक आहे डोंट वरी चल काही प्रॉब्लेम नाही चल. हा आन्सर किती आला आपला 4.5 आन्सर बरोबर आहे सगळ्यांचं. युअर आन्सर इज 4.5 राईट. सो हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 1चा आन्सर. परत रिपीट करतो मी सगळ्यांचं बरोबर उत्तर डोंट वरी. युअर आन्सर इज राईट. इझी होतं ते. आय एम रिपीटिंग इट बघा परत रिपीट करतोय. सी दिस इज युअर क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 रिपीट करतो बघा. क्वेश्चन नंबर 6. sketch the proper figure and write the answers of the following question. Question number 1 बघा क्वेश्चन नंबर 1 आहे आपला. getting question number 1. what is given a dash b dash c. betweenness काय a dash b dash c is your betweenness. AC किती दिलाय 11. AC is 11. BC is 6.5. You have to find out AB. You have to find out AB. मग आपण काय केलं AB is equal to here. ABC बघा सेम आहे. मी तुम्हाला आन्सर पण दिले या ठिकाणी. डिस्टन्स बिटवीन ABC. आता इथे तुम्हाला फक्त आहे ना हे जे आहे ना हे इटॅलिक मध्ये पाहिजे. असं इटॅलिक असतं ना थोडं तिरप लिहिताना थोडं तिरप करायचं. तुम्हाला याच्यामध्ये कळलं थांबा. आता कळेल बघा तुम्हाला ठीक आहे. बघा हे थोडं इटॅलिक मध्ये पाहिजे. सो a dash b dash c it is given to us. so length of AB is equal to AC minus BC. so 11 minus 6.5 is equal to 4.5. हे आपलं झालं आन्सर. ठीक आहे. तुम्ही इथे पण लिहू शकता आन्सर. इथे न लिहिता तुम्ही खालच्या स्टेपला या इथे आन्सर लिहा 4.5. ओके गेटिंग गाइस. आन्सर कळलं. स्क्रीन सगळ्यांना दिसतंय ना. येस कोण आहे आवाज कोणाचा हात आलाय पुढे. 1 मिनिट बाळांनो. हा बोला. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना. भार्गव कॅन यू सी द स्क्रीन. भार्गव सगळ्यांना दिसते ना हे जे मी काय समोर स्क्रीनवर दाखवते दिसतं ना सगळ्यांना. दिसतं की नाही. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये. इझी भरपूर इझी बघा ते. डायग्राम काढली का कळतो आपल्याला की कशाला काय करायचं. इट्स व्हेरी इझी.
येस आरती समजाय नयन आरती साहिल दोन्ही साहिल श्रावणी श्रावणी कॅमेरा चालू कर श्रावणी दिसलं का कळलं तुम्हाला कळतंय का हा गुड चला क्वेश्चन नंबर 2 बघू आपण आता आन्सर रॉंग आहे आन्सर 6 पॉइंट काय एक सेकंड काय म्हणतो ना आन्सर रॉंग आलंय नाही सर ते चुकीने वाटलं राहू द्या बरोबर आहे आन्सर नाही ते सर बुक मध्ये बघितलं नाही पुस्तकात बघितलं चेक केलं का तू हा बरोबर आहे सर आन्सर आन्सर बरोबर आहे आपलं ते सिम्पल आहे ना फॅक्ट संपवलं आहे त्याच्यामध्ये कधी कधी होऊ शकतं मिस्टेक पण समोर समोर फॅक्ट आहे आपलं त्यामुळे वेगळं काही नाहीये चला नेक्स्ट क्वेश्चन घेतो बघा नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट बघा पुढचा प्रश्न आहे आर एस टी दिलं तुम्हाला काय दिलं तुम्हाला आर एस टी थोडस बरोबर इथे आर एस टी ठीक आहे एस टी किती आहे 3.7 बघा हा झालं इथून इथपर्यंत इट इज 3.7 then RS is 2.5 RS is 2.5 this is 2.5 this is 2.5 we have to find out RT तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे RT so RT is what RT म्हणजे काय दोघांचं ऍडिशन होणार ओके RT म्हणजे काय दोघांचं होणार ऍडिशन सो सी इथे तुम्हाला दाखवतो मी हिअर व्हॉट इज गिवन हिअर बघा आता बरं इथून स्टार्ट करू आपण व्हॉट इज गिवन R dash S dash T this is given to us then we have to find out RT we have to find out RT therefore R S plus आर एस प्लस काय आहे तुमचं एस टी एस टी ओके आर एस आणि एस टी ऍडिशन होणार सबट्रॅक्शन होणार ते ओके here will be addition here will be addition होणार इथे so your answer is 2.5 plus 3.7 चला ऍडिशन करून सांगा मला किती येतं उत्तर add and tell me the answer 2.5 plus 3.7 आन्सर करा फर्स्ट ऍड फटाफट ऍड करा yes send me the answer what's the answer 6.2 Bhargav 6.2 प्रगती right so your answer is 6.2 ठीक आहे इथे आन्सर तुमचं येणार 6.2 दिस इज द आन्सर येस कोण पाठवलं अजून येस सिमरन यू आर राईट येस एव्हरीवन इज राईट चलो नेक्स्ट परत रिपीट करतो बघा क्वेश्चन ओके क्वेश्चन नंबर 2 यू आर गिवन आर डॅश एस डॅश टी येस श्रावणी राईट ओके आर डॅश एस डॅश टी दिलं तुम्हाला बिटवीन दिलंय सो एस टी इज 3.7 आर एस इज 2.5 वी हॅव टू फाइंड आउट आर टी सो आर टी बघा डायग्राम तुम्हाला दाखवलाय आर टी इज इक्वल टू distance of RS plus distance of ST. So your answer is 6.2. Your answer is 2.5 plus 3.7. Answer is 2.6.2. Getting? चला नेक्स्ट क्वेश्चन घेतो आरामात जाऊया काही गडबड नाही आपल्याला घाई नाहीये समजून घ्या एकदा समजलं की पुढे सोपं असतं ओके चलो क्वेश्चन नंबर 3 XYZ ओके XYZ मग अशी लाईन काढायची दिस इज युअर एक्स अंदाजे काढायचं मापावर घ्यायचं बसायचं नाही याच्यामध्ये मापावर घ्यायची नाही मेजरमेंट कुछ लेना नहीं इसमें XYZ XZ XZ 3√7 ओके हा टोटल आहे ना हा बघा इथून इथपर्यंत इट इज 3√7 ओके
एक्स वाय किती आहे √7 बघा दिस एक्स वाय जो आहे हा आहे तुमचा √7. सो वी हॅव टू फाइंड आउट वाय झेड. काय काढायचं आपल्याला वाय झेड काढायचं. काय काढायचं आपल्याला वाय झेड. गेटिंग ठीक आहे. क्वेश्चन कळाला. चला आता आपण सोडूया नेमकं काय करायचं आपलं बघा. कोण गायब झालं रे. एक्स डॅश वाय डॅश झेड. चलो सो वी हॅव टू फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन वाय झेड. दिस इज वाय झेड. एक मिनिट. वाय झेड काढायचं ना. सो वाय झेड इक्वल टू एक्स झेड मायनस एक्स झेड मायनस एक्स झेड मायनस काय ना तुमचं एक्स झेड मायनस एक्स वाय. एक्स झेड मायनस एक्स वाय. सो your answer is sorry मायनस आहे ना इथे. Here it is 3√7. So 3 एक मिनिट 3 7 मला रूटचं चिन्ह इथे टाकावं लागेल. त्यापेक्षा मी इथे रूटचं चिन्ह देतो. 3 रूट्स ओके मायनस एक्स वाय किती तुमचा √7 आहे. सो हिअर आता बघा हे सोडताना काय सोडणार बघा तुम्हाला लक्ष द्या. हे जर सोडवायचं असेल तर काय सोडणार आपण. हिअर लक्ष द्या. मी तुम्हाला टाईप करून दाखवतो इथे. ब्लॅक घेतो जरा. हिअर कॉमन काय 7 आहे. सो हिअर काय ना 3 इथे काय आहे का नाहीये. सो हिअर इट इज 1. सो 3 मायनस 1 लक्ष द्या. इट इज 3 मायनस 1 आणि स्क्वेअर रूट बाहेर येतो. सो 3 मायनस 1. सो युअर आन्सर इज 2√7. युअर आन्सर इज 2√7. बघा हे आन्सर आपलं 2√7. 2 वर्गमुळात 7 हे तुमचं आन्सर आलं. क्वेश्चन सेम आहे फक्त आपण इथे काय केलं रूट असल्यामुळे थोडं कन्फ्युजन होतं आपलं म्हणून आपण त्या ठिकाणी असं उत्तर वापरलं. बघा इथे क्वेश्चन नंबर 6 मधलं थर्ड. क्वेश्चन नंबर 6 मधलं थर्ड. गेटिंग एक्स डॅश वाय डॅश झेड आहे. सो एक्स वाय इज 3√7. एक्स सॉरी एक्स झेड इज 3√7. बघा एक्स झेड इज 3√7. बघा हा झाला 3√7 एक्स झेड. देन एक्स वाय √7 हा टोटल जो एक्स वाय √7 आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट दिस वाय झेड. वाय झेड काढण्यासाठी आपण काय केलं मग वी हॅव सबट्रॅक्टेड. मग तुम्हाला मी दाखवतो आपण अशा प्रकारे काय केलं सबट्रॅक्शन केलं. Okay, so this is your answer of question number 3. Getting any doubt in this question? Any doubt? कोणाचा नेटवर्क गेलाय? आला वाटतं परत आला नेटवर्क. चलो एनी डाऊट कोणाला डाऊट आहे का? नसेल तर मला थंब पाठवा. येस सर आय वी डोंट हॅव किंवा चॅट करा सर आम्हाला काही डाऊट नाहीये फटाफट. ओके प्रगती गुड. तर कोण आहे? नो डाऊट सर नो डाऊट. ओके गाईज व्हेरी गुड. हा कोणी हात वर गेलाय? ओके चलो. येस हु इज देयर? हनुमान सॉरी साहिल शेडगे गुड. ओके चलो नेक्स्ट 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 नेक्स्ट. Then question number 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 इज व्हॉट. एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात बघा. हा एक बिंदू आहे. हा एक बिंदू आहे. हा एक बिंदू आहे. याला नाव द्या ए. याला नाव द्या बी. याला नाव द्या सी. तुम्हाला हे जोडायचे. काय करायचं तुम्हाला बिंदू जोडायचे. हा मला नीट जोडता येणार नाही तुम्हाला नीट जोडत येते. काय झालं तिला. तर कोणत्या आकृती तयार होते त्रिकोण तयार होतो. कोणत्या आकृती तयार होते त्रिकोण. मग तुम्हाला फक्त इथे लिहायचंय अशी आकृती काढून तुम्हाला लिहायचंय की काय तयार होतो त्रिकोण तयार होतो. काय तयार होतो त्रिकोण. काय तयार होतो त्रिकोण.
काय तयार होतो? त्रिकोण तयार होतो बघा. परत सांगतो, रिपीट करतो मी. Which figure is formed by three non-collinear points? Three non-collinear points. So you have to take 3 points. Here is point 1, here is point 2, here is point 3. Any 3 points. त्याला नावं द्या A, B, C, P, Q, R, any 3 names and you have to join. आणि त्याला तुम्हाला जॉईन करायचंय. So I'm not able to join them perfectly. तुम्हाला नीट जॉईन करायचंय. See. Okay. So what is formed? A triangle is formed. फक्त तुम्हाला इथं डायग्राम काढून लिहायचं triangle. A triangle is formed. वाटल्यास आपण आन्सर पण क्रॉस चेक करूया. A triangle is formed. ओके शुअर सॉरी चुकलं सगळं ते लिहिता लिहिता सगळंच ओके लेट्स सी द आन्सर. ओके हिअर इज द आन्सर बघा. आपण जेवढे जेवढे आन्सर काढले ना सगळे आन्सर आपले राईट आहेत बघा. हे कालचे आन्सर आहेत. आज इथून सुरू केले आपण 25, 9, 4.5, 6.2, 2√7 आणि शेवटचा आन्सर ट्रायंगल. बरोबर की नाही? सगळे आन्सर आपले कसे आहेत? करेक्ट आहेत. ठीक आहे. तर आजचा सेशन म्हणजे आपला आजचा जो आहे पार्ट मी याच्या पुढे काही जात नाहीये. आज आपण जो आहे ना 1.1 इथं समजा उद्या पुढचा उद्या घेऊया. आता तुम्ही काय करायचं सगळ्यांनी मला सगळ्यांनी आधी आहे ना एक काम करा 12 पासून 15 पर्यंत 12, 13, 14, 15 4 टेबल टाईप करून पाठवा फास्ट. पाठवा बघू तुमचे टेबल पाठ आहेत का? लवकर चॅट करून पाठवायचे. टेबल्स 12 to 15 हा टाईप करा आणि पाठवा मला. वेळ आहे आपल्याकडे अजून.